हे बघा, लक्षात घ्या. प्रॅक्टिस सेट 2.1 आपण एक फास्ट रिव्हिजन करूया फर्स्ट सेकंड आणि थर्डची. हा, रिव्हिजन का करायची त्याचं रिझन. कारण टेन्थला परत हे सर्व भेटतंय. आला का लक्षात? टेन्थला परत आलं की परत गुण राहत राहील. मग इतकी प्रॅक्टिस करून घेतल्यानंतरही टेन्थला बऱ्याचशा जणांना जमत नाही. मागच्या लाईट ऑन करून घ्या. नाही ऑन. मग बघा, एक सिंपली तुम्हाला फिगर दिलेली आहे. इन द गिवन फिगर लाईन आरपी पॅरलल एम एस. आरपी पॅरलल एम एस अँड देन ट्रान्सफॉर्सल दिलेली आहे आर पी. अजून कोणती आहे? आवाज नाही आला. एम एस अँड दिस वन इज अ ट्रान्सफॉर्सल डी. आवाज येत नाही. रिप्लाय द्याल तर तुम्हाला पूर्ण समजेल. हा, इथं कुठला पॉइंट आहे? काय? हा, इथं मध्ये जी. ओके, एच आणि जी आलाय बरोबर. देन अँगल डी एच पी किती आहे? तो काय काय दिलेलं आहे? लाईन आरपी पॅरलल लाईन कुठली आहे? ओके. ट्रान्सव्हर्सल कुठली आहे? ना नो, पूर्ण डीएच वगैरे नाही बोलत, फक्त डी के. आलं का लक्षात? देन ट्रान्सव्हर्सल लाईन झाली. अँगल डीएचपी. डीएचपी इक्वल टू 85 डिग्री. देन फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट. सर्वात आधी बघूया अँगल आर एच डी. अँगल आर एच डी. तर आपण जर इथं बघितलं तर अँगल इन लिनियर पेअर आहे, हे 85 डिग्री आहे. हे आलं तुमचं डी, नंतर इथं एच अँड देन इथं पी अँड दिस वन इज आर. तर आर एच डी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे आर एच डी प्लस पी एच डी इज इक्वल टू 180. वाय? तर रिझनलाच मार्क्स आहे. अँगल आर एच डी प्लस अँगल कोणतं सांगितलं तुम्हाला? पी एच डी. ओके, और डीएचपी लिहू का? त्या फॉर्मॅट मध्ये दिलेले आहे. डीएचपी मधला जो अँगल असतो तो महत्वाचा असतो, आणि बाकीचे दोन जे आहेत ते तुम्हाला डायरेक्शन दाखवतात की कुठून कुठलं घेतलं गेलेलं आहे. इज इक्वल टू 180 डिग्री रूपाली. याला इथं लिहूया अँगल इन लिनियर पेअर, एक रेषीय जोडीतील कोन. देन परत आर एच डी वी डोंट नो, वी हॅव टू फाइंड आउट. प्लस 85 डिग्री is equal to 180 degree. RHD is equals to 180 minus 85. 180 minus 85 किती येणार सांगा? 95 डिग्री. सेकंड आपल्याला काय काढायला सांगितलंय? सेकंड आपल्याला सांगितले पीएचजी. पीएचजी इथं परत हे बघा, हे 95 झालंय. आपण जर परत ऑब्झर्व केलं इथं तर जे महत्वाचे तेच अँगल लिहूया फक्त. डी एच and this one is R, and again PHG, PH and G. जर तुमचं इथं 95 डिग्री अँगल आहे
हे पण किती येणार 95 डिग्री. सो इथं डायरेक्ट लिहायचं अँगल कुठलं शोधलं आपण RHD. वाटलं ते इक्वेशन 1 देऊन द्यायचं. Angle RHD is equal to angle PHG. आन्सर काय? रिझन नॉट आन्सर. व्हर्टिकली सांगा. तुम्ही हे अगेन अँड अगेन तोंडी रिपीट बोलणार तरच तुम्हाला पाठ होईल. नाही तर बसून राहा फक्त. बोला व्हर्टिकली मग RHD 95. सो अँगल PHG जर हे 95 तर RHD च्या जागेवर आपण काय लिहिलं 95 डिग्री. इथं अजून एक रिझन देऊन दिलं फ्रॉम इक्वेशन 1 थर्ड. काय शोधायचे HGS HG आणि S this one. So just check out. हे आलंय D, हे आलंय H आणि हे आलंय G. DH G अँड वन मोर थिंग आपल्याला शोधायचं कुठले कोणतं सांगितलंय अँगल HGS. सो आपल्याला खालची पण लाईन व्यवस्थित ड्रॉ करावी लागेल. झालंय की this angle is 85 degree which is given to us DH and this one is P. आणि मग हे अँगल शोधायचे. आपण जर बघितलं तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहे संगत कोण. मग अँगल HGS शोधायचंय अँगल DHP इज इक्वल टू अँगल HG. इथं काय आहे तुमचं S. रिझन काय येणार जोरात बोला चला. करस्पॉन्डिंग अँगल बरोबर. बट DHP किती आहे 85. देअरफॉर अँगल HGS is equal to 85 degree. Do one more thing. Put your equation 1, this one equation 2, this one equation 3. So इथे लिहिणार from equation 1 and another thing this one is 4. Okay. इथं अजून एका प्रकारे लिहू शकलो असतो बट अँगल DHP is equals to how much 85 degree. Now fourth one काय आहे अँगल MGK. मग अँगल MGK जर बघितलं आपण हे S आलं. MGK आपल्याला माहिती आहे इथलं जे अँगल आपण काढलंय कुठलं HGS काढलं ना आपण HGS. हे जे अँगल आहे हे किती आहे 85 डिग्री. सो हे पण काय येणार किती येणार यस अँगल MGK इज इक्वल टू अँगल HGS. काय येणार रिझनला मार्क्स आहेत रिझन शिवाय मार्क नाहीये.
vertically opposite angle. आलं लक्षात? Therefore अँगल HGS किती आहे तुमचं? सांगा. 85. फ्रॉम इक्वेशन 4 किंवा मग काय सांगितलं तुम्ही असंही लिहू शकता. बट अँगल HGS इज इक्वल टू 85 डिग्री, देअरफॉर अँगल MGK इज इक्वल टू 85 डिग्री. हे एक पॉइंट आहे. नाउ क्वेश्चन नंबर 2. कौस्तुभ गुड मॉर्निंग बेटा. हा काल संडे होता ना. मला नाही आठवत काल संडे होता असं. तुम्ही तर इतके थकलेले वाटते माझ्या म्हणजे असं फ्रँकली स्पीकिंग की जसं काल तुम्ही गड वगैरे व्हायला गेले होते केळीचे. हा जरा एकदा जोरात टाळा वगैरे जोरात जोरात कंटिन्यू. मी बंद करायला नाही सांगितलं अजून. दम नाही तुमच्यामध्ये. जरा फ्रेश बसा, तुम्हाला तो अजून समोरचा झोपून जाईल. मान्य आहे की एकदम सकाळ आहे. ओके लक्षात घ्या. In the given figure, line P parallel Q. This one is P and this one is Q. This line is parallel to this line. Again, line L and M are transversal. L आणि M काय आहे? Transversal. मग काय दिलेलं आहे बघा. Measure of some angles are shown. This one is A and this one is B. This one is 110. Again, C angle 115 and this one is angle. तर आपल्याला शोधायचे अँगल ABCD. फर्स्ट गिवन line P parallel line Q. line P काय आहे? Parallel to line Q. Again एक मिनिट.